असंस्कृत लेखाचे. टाळकी फोडणी एकेकाची. कोणाशी बोलताय? कोणाशी नाही, कोणाशी नाही. बराच वेळ लागला. लाईन होती का फार? लाईन? कसली लाईन? अहो पुन्हा विसरलात? कमाल आहे बाबा या माणसाची अक्षरशः. अरे हां, टेलिफोन बिल मी न्यायलाच विसरलो होतो. अहो मी स्वतः तुमच्या खिशात ठेवलं होतं. अरे कुठे आहे हे टेलिफोन बिल? आहे का? अहो कुठे लक्ष असतं हो तुमचं? विस्मरण व्हायला लागलंय तुम्हाला. डॉक्टरांनाच दाखवायला पाहिजे. मुस्काट फोडून एक दिवस. आता कुणाचं? हा गौतम पगारे. जाता येता माझी अण्णा आले म्हणून नक्कल करतो. सारखं उपोषणाबद्दल विचारतो. आमच्या दोघांची एकत्र नक्कल करतो. अहो कोण दोघे? अगं मी आणि अण्णा. एकदा मी चुकून त्याला धमकी दिली म्हणून रोज माझी टिंगल करायची. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय. गांधीजी सुद्धा अपवादात्मक हिंसा योग्य म्हणायचे. शांत शांत गोखले, शांत व्हा. आता ना माझं बीपी वाढेल आणि तुमची शुगर. मी बिनसाखरेचा चहा करते. कपडे बदला आणि चहा घ्यायला या. मेलास तू आता गौतम, मेलास तू. ओ आवाज कमी. मी कपडे बदलून घेतो. लहानपणी आईच्या कुशी इतकी सुरक्षित आणि उबदार जागा कुठेही नव्हती. पण घरच्यांना त्याचा त्रास झाला तर तिची छडी बाजू लागते. आणि गौतमने चूक केली होती.